किसान महाविद्यालय पारवा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र यांच्या अंतर्गत मॉक या कोर्स करता भारतातील पंचवार्षिक योजना या संदर्भात मी आपल्याला माहिती देत आहे. 1 एप्रिल 1951 पासून भारतामध्ये आर्थिक नियोजनास सुरुवात झाली आणि आर्थिक नियोजनानंतर पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याचे धोरण शासनाने त्यावेळेस राबवलं होतं. यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम पहिली जी पंचवार्षिक योजना होती ती 1951 ते 1956 या काळामध्ये राबवण्यात आली. देशाचे पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेस या पहिली जी पंचवार्षिक योजना होती तिचे अध्यक्ष होते. या पहिल्या पंचवार्षिक योजनेची जी उद्दिष्ट ठरविण्यात आली होती पुढील प्रमाणे होती. द प्रायमरी एम वॉज द इम्प्रूव्ह लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ द पीपल ऑफ इंडिया. त्यानंतर दिस वॉज द डन बाय मेकिंग यूज ऑफ इंडिया नॅचरल रिसोर्सेस वरती भर देण्यात आलेला होता. त्याचबरोबर या योजनेचं जे टार्गेट होतं GDPच्या संदर्भात हे 2.1% एव्हरी इयर GDP ग्रोथ करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. तर अशा प्रकारे पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 असा होता. यामध्ये सांगायचं विशेष म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेराल्डोमर प्रतिमानावरती आधारित ही पहिली पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर जी पंचवार्षिक योजना होती ती आपली 1956 ते 1961 या काळामध्ये राबविण्यात आली. प्रामुख्याने ही जी पंचवार्षिक योजना होती ही महालनोबिस मॉडेल यावरती आधारित होती आणि त्याच बेसवरती तिची उद्दिष्ट ठरविण्यात आलेली होती. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड आणि मूलभूत जे उद्योग होते या उद्योगांचा विकास करण्याचं उद्दिष्ट या योजनेमध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर या योजनेमध्ये जो खर्च होता तो होता 4,800 कोटी रुपये या योजनेचा खर्च होता. परंतु या योजनेकरता वास्तविक जो खर्च आलेला होता तो 4,600 कोटी रुपये अशा पद्धतीने हा खर्च आला होता. तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट होती द सेकंड 5-year प्लॅन टू फोकस ऑन द इंडस्ट्री, स्पेशली हेवी इंडस्ट्रीज, जे जड उद्योग जे आहेत. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट बूस्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडस्ट्रियल गुड्स इन द कंट्री अँड दिस वॉज द डन प्रायमरीली टू डेव्हलप द पब्लिक सेक्टर. तर अशा प्रकारे उद्योगासंदर्भात किंवा उद्योगाच्या विकासासंदर्भात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिची प्रमुख उद्दिष्टे ठरविण्यात आलेली होती. नेक्स्ट तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 या कालावधीमध्ये राबविण्यात आली. या योजनेची जी उद्दिष्ट होती ही प्रामुख्याने कृषी आणि मूलभूत उद्योग यांचा विकास कसा होईल या माध्यमातून तिसरी पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे ठरविण्यात आलेली होती. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी पार्श्वभूमी होती ती प्रामुख्याने 1962 जे चीन भारतावर जे आक्रमण केलं होतं किंवा जे युद्ध लादलं होतं त्या युद्धाच्या बेसवरती देशाचं संरक्षण आणि देशाचा विकास या थीमभोवतीच ही तिसरी पंचवार्षिक योजना राबविण्यात आलेली होती. त्यामध्ये इन्क्रीजिंग द नॅशनल इन्कम बाय द 5% पर ॲन्युअल हे पण उद्दिष्ट त्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर मिनिमायझिंग द रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी कमी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे ही तिसरी पंचवार्षिक योजना ही राबविण्यात आलेली होती. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना ही महत्त्वाची आहे कारण की भारताच्या ज्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी ह्या त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या आणि त्यांच्या कालावधीमध्ये ही चौथी पंचवार्षिक योजना ही 1969 ते 1974 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेली होती. हिची जी उद्दिष्ट होती चौथ्या पंचवार्षिक योजनेची जी उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती प्रामुख्याने ही सेल्फ डिपेंडंट होती किंवा याला स्वावलंबनाच्या आधारावरती उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती. आणि या योजनेचं जे वैशिष्ट्य आहे तर गरिबी हटाव
हा या योजनेचा नारा होता. या योजनेचं जी उद्दिष्टे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक न्याय, आर्थिक विकास, त्यानंतर गरिबी निर्मूलन आणि समतोल आर्थिक विकास अशा पद्धतीने चौथ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे राबविण्यात आलेली होती. त्यानंतर पाचवा जो प्लान होता आपला, पाचवीची पंचवार्षिक योजना होती 1974 ते 1979 या कालावधीमध्ये पाचवी पंचवार्षिक योजना राबविण्यात आलेली होती. या योजनेची जी उद्दिष्ट होती चौथ्या म्हणजे जो 4th 5 year प्लान होता त्या बेसवरतीच पाचवी पंचवार्षिक योजना ही राबविण्यात आलेली होती. यामध्ये जी उद्दिष्ट दिसून आली होती की देअर फॉर द म्हणजे फूड अँड एनर्जी सेक्टर यावरती यामध्ये भर देण्यात आलेला होता. त्याच कालावधीमध्ये काय झालेलं होतं की वर्ल्ड इकॉनॉमी ही थोडीशी डबघाईस गेलेली होती आणि त्याचा इम्पॅक्ट हा इंडियन इकॉनॉमीवरती पण झालेला होता. आणि यातून बाहेर येऊन स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट थ्रू वेल इंटिग्रेटेड प्रोग्राम्स अशा पद्धतीने त्यानंतर गरिबी निर्मूलन हा एक उद्दिष्ट त्यामध्ये ठरवण्यात आलं. म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेची महत्त्वाची उद्दिष्टही पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने जवळपास आज आपण 13व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि देशाचा विकास हा या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण करत आहोत. धन्यवाद. ओके.